तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी जी घटक चाचणी क्रमांक 1 परीक्षा होणार आहे. तर त्या घटक चाचणी 1 साठी आपण एक सराव प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. तर ती सराव प्रश्नपत्रिका आहे गणित भाग 1 या विषयाची एकूण 20 गुणांची ही सराव प्रश्नपत्रिका होईल. आणि या सराव प्रश्नपत्रिकेमध्ये जे प्रश्न आहेत तर त्यासारखे प्रश्न तुम्हाला तुमच्या घटक चाचणीमध्ये दिसतील, म्हणजे त्या पॅटर्न मध्ये. तर अशा प्रकारच्या प्रश्नांचा जर तुम्ही सराव केला तर नक्कीच तुम्हाला त्याच्या घटक चाचणीमध्ये त्याचा उपयोग होईल. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि मग तुम्हाला ह्यासारख्या प्रश्नांची तयारी केली की परीक्षेमध्ये त्याचा उपयोग होईल. आता पहिला प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 1 मध्ये दिलेल्या पर्यायापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. म्हणजे आता 4 गुणिले एक्सची किंमत किती दिली आहे? 1 दिली आहे, तर ती ठेवा. 4 गुणिले 1 अधिक 5y बरोबर 19. 4 एक्के किती येणार? 4. तर हे अधिक 4, कारण इथं मध्ये अधिक आहे. इकडे येऊन काय होतील? वजा. म्हणजे इकडे काय राहील? 5y बरोबर 19 वजा 4 15 येणार. तर हे गुणिले 5 इकडे येऊन काय होतील? भागिले होतील. म्हणजे कसं येणार बघा, ते 5 इकडे भागिले होणार. 5 त्रिक 15. म्हणजे y बरोबर किंमत किती येणार आहे? 3. म्हणजे पर्याय बी बरोबर. याचं उत्तर असं लिहायचं, बी पर्याय आणि उत्तर 3. आता पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवताना कुठली संख्या मिळवावी लागेल, कुठली वजा करावी लागेल? आता बघा, 3x वर्ग वजा 5x अधिक 2 बरोबर 0. याच्यामध्ये प्रत्येकाला 3 ने भागायचं. इथे 3 ला 3 काय होईल? कॅन्सल होईल. मग काय राहील बघा, x वर्ग वजा 5x अधिक 2 बरोबर 0. आता कोणतं पद मिळवायचं यासाठी काय करायचं? 1/2 गुणिले, सॉरी इथे छेद 3 होतं, मगाशी आपण प्रत्येकाला कितीने भागलं? 3 ने भागलं, त्यामुळे छेदात 3 आले. आता x चा सहगुणक काय आहे बघा? वजा 5/3. त्याचा काय करायचा? वर्ग करायचा. वजा 5 गुणिले 1 म्हणजे वजा 5 येणार. 2 गुणिले 3 किती येणार? 6. त्याचा वर्ग करायचा. ऋण संख्येचा वर्ग काय? तो धनसंख्या. आता उत्तर मी इथे लिहितो. 5 चा वर्ग येणार 25. ऋणचं धन झालं वर्ग केल्यावर. 6 चा वर्ग 36. म्हणजे किती आले? 25/36. हा पर्याय येणार बी. तर आता x वर्ग वजा 16 बरोबर 0. तर हे 16 कसं लिहिल? x वर्ग वजा 4 चा वर्ग बरोबर 0. म्हणजे कुठलं सूत्र वापरणार? a वर्ग वजा b वर्ग. तर a वर्ग वजा b वर्ग काय येतं? a अधिक b आणि a वजा b म्हणजे x अधिक 4 किंवा x वजा 4 बरोबर 0. ओके, हे उत्तर आहे ना. आता हे सोडवूया आपण. काय आलं होतं बघा, इथे x अधिक 4 पहिला कंस तरी 0 येणार किंवा दुसरा कंस x वजा 4 बरोबर 0 येणार. म्हणजे x किती असणार? अधिक 4 चे काय होणार? वजा 4 किंवा आता वजा 4 इकडे येऊन काय होणार? अधिक, म्हणजे x बरोबर किती येणार? 4. म्हणजे एकतर वजा 4 येईल किंवा अधिक 4 येईल. ओके, तर ह्या दोन्ही उत्तर त्याचे असते. हे पहिल्याच मिळालं आपल्याला. तर आता पुढील उदाहरणामध्ये x वजा y ची किंमत शोधायची. या दोन समीकरणावरून x वजा y ची किंमत शोधायची. त्यासाठी ती समीकरण एकाखाली एक लिहून घ्यायचे. 15x अधिक 12y बरोबर 9 आणि दुसरा आहे 12x अधिक 15y बरोबर 6. तर ह्यातून वजाबाकी केली की खालची चिन्ह बदलणार सगळे. जी जी अधिक आहेत ती वजा होणार सगळी. मग आता 15तून 12 गेले किती उरणार? 3x. 12 वजा 15 3 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा म्हणजे वजा 3y. परत 9 मधून 6 गेले किती उरणार? 3. म्हणजे 3x वजा 3y बरोबर 3. तर 3x वजा 3y बरोबर 3. तर प्रत्येकाला कितीने भागायचं? 3 ने भागायचं. म्हणजे किती येणार? 3 ला 3 गेले, इथे 3 ला 3 गेले आणि 3 एक्के 3 म्हणजे x वजा y बरोबर किती येणार आहे? 1. आता प्रश्न 2, कृती पूर्ण करा. कोणतेही एक आहे, पण तयारी करताना दोन्हीची करा, जेणेकरून सराव प्रश्नपत्रिका असल्यामुळे दोन्हीपैकी एक तुम्हाला परीक्षेमध्ये दिसेल. तिथे kx वर्ग वजा 10x अधिक 3 या वर्ग समीकरणाचे एक मूळ 3 आहे. तर जिथे जिथे x आहे तिथे किती किंमत ठेवायची? 3 किंमत ठेवायची. म्हणजे kx वर्ग म्हणजे 3 चा वर्ग 10 गुणिले x म्हणजे 10 गुणिले 3 अधिक 3 बरोबर 0. 3 चा वर्ग 9 म्हणून इथं 9 केलेलं आहे. 10 गुणिले 3 किती येणार? 30. इथं 30 येणार. मग वजा 30 अधिक 3 चिन्ह भिन्न असल्यावर वजाबाकी किती येणार ते? तर 27 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा म्हणजे वजा 27. आता 9k बरोबर किती आलेला आहे? वजा 27. तर ते गुणिले 9 काय होतील? भागिले. म्हणजे किती येणार? वजा 27 भागिले 3. सॉरी, वजा 27 भागिले 9. 9 त्रिक 27 आणि चिन्ह मात्र वजा.
म्हणजे के बरोबर किती येणार? -3 येणार. ओके. त्याच्यानंतर एकसमाईत समीकरण आलेखानं सोडवा. पहिल्यांदा एक्सची किंमत सारणी पूर्ण करा आलेखानं सोडवण्यासाठी. एक्सची किंमत 0 ठेवा. 2 गुणिले 0 म्हणजे हे 0 होणार. मग y बरोबर किती येणार? 8. म्हणजे पहिली किंमत काय येणार? 0,8. आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये 2x अधिक y ची किंमत किती ठेवायची? 4 बरोबर 8. 2x बरोबर 8 वजा 4 किती येणार? 4. तर 2x बरोबर किती आले? 4 आले. गुणिले 2 काय होणार? भागिले, म्हणजे 4 भागिले 2. 2 दुनी 4. x बरोबर किती येणार? 2. इथे आले 8. 0,8 2 4. तर ही त्याची उत्तर येणार आहे. दोन संख्यांची बेरीज 10 आहे, फरक 6 आहे, तर त्या संख्या कुठल्या त्या शोधायच्या. दोन संख्यांची बेरीज x अधिक y बरोबर 10 आणि दोन संख्यातलं फरक किती आहे? 6. तर x वजा y ही दोन समीकरणं तयार करा. x अधिक x येणार 2x अधिक y वजा y जाणार 16 गुणिले 2 काय होणार? भागिले. 16ला 2 ने भागलं तर किती येणार? x बरोबर 82 मिळणार. आणि मग 82 मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये पुढे आपण काय करणार? y ची किंमत जर शोधायची असेल दुसरी, तर x अधिक y किती होतं? 10. त्यातला एक 8 आहे, तर अधिक 8 इकडे येऊन काय होणार? वजा. म्हणजे x बरोबर 10तून 8 गेले किती उरणार? 2. हे पहिल्याचं उत्तर आहे. आता याच्यात अल्फा अधिक बीटाचं सूत्र काय? हे शोधायचं. अल्फा अधिक बीटा, मग अल्फा गुणिले बीटा शोधूया. वजा बी छेद ए. वजा बी, बी म्हणजे मधला आहे 6 छेद ए म्हणजे 2 आणि वजा बी आहे सूत्रात, त्यामुळे इथं वजा लिहूया. 2 त्रिक 6 वजा 3. थोडक्यात अल्फा अधिक बीटा किती आले? वजा 3. तर हे उत्तर तिथं नोट करा. आणि दुसरं शोधायचं आहे अल्फा गुणिले बीटा. त्याचं सूत्र काय आहे? सी छेद ए. सी ची किंमत किती आहे? वजा 5. ए ची किंमत इथे आहे 2. म्हणजे अल्फा गुणिले बीटा किती आला? वजा 5 छेद 2. परत तिसरा प्रश्न पुढचा, वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप ठरवा. याच्यावरनं ए बी सी च्या किमती काढायच्या. ए तुमचा 9 येणार, बी 6 आणि सी 1. मग त्याच्यावरनं काय शोधायचं? बी वर्ग वजा 4 AC बरोबर किती ते शोधायचं. तर बी चा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग येणार? 9चा वर्ग वजा 4 गुणिले ए ची किंमत 9 आहे, सी ची किंमत 1 आहे. 9चा वर्ग येणार 81. परत याच्यामध्ये येणार 4 गुणिले 9 गुणिले 1, 4 9 36, 1 36. तर 81 म्हणजे 11 मधून 6 गेले, 5 उरले आणि 7 मधून 3 गेले, 4 45. आता ही धनसंख्या म्हणजे शून्यापेक्षा मोठी आहे धनसंख्या. तर धनसंख्या जर आलं तर मुळे काय म्हणायचं? शेवटी मुळे वास्तव, थोडक्यात लिहितो तुम्ही, पूर्ण लिहा. वास्तव समान असमान आहे. वास्तव असमान आहे. शेवटी लिहायचं. आता हे सूत्र पद्धतीनं सोडवायचं. तर त्याच्यामध्ये ए बी सी च्या किमती दिलेल्या आहेत. बी वर्ग वजा बी चा वर्ग म्हणजे 13चा वर्ग, जो इथं दिला. 13चा वर्ग 169 आणि 4 गुणिले इथं लिहायचं. 4 गुणिले ए ची किंमत आहे 5, सी ची किंमत आहे 8. म्हणजे 4 पंचे 20, 20 8 160. 169 मधून 60 गेले, बी वर्ग वजा 4 AC किती आला? 9. मग सूत्र लिहायचं. इथे कंसात लिहायचं की हे सूत्र आहे म्हणून. सूत्रात किमती टाकायच्या. वजा बी, तर किमती टाकलेलं मी इथे लिहितो. वजा 13 अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4 AC ची किंमत 9 छेद 2 गुणिले 1 म्हणजे 2 गुणिले 5 असं लिहू शकता. ही स्टेप इथं लिहा. मग वजा 13 आहे तसं येणार, 9चा वर्गमूळ 3 येणार आणि बे पंचे किती येणार? 10. ते त्यांनी दिलेलं आहे. मग आता सेपरेट करायचं. वजा 13 अधिक 3 छेद 10 हे इथं लिहायचं या चौकटीत. इथं वजा त्यांनी दिलेला आहे, मध्ये वजा घेतलेला आहे. वजा 13 आणि 3 वजा 10 येणार. आता दुसरं असं होतं, इथे चिन्ह समान म्हणजे बेरीज, म्हणजे किती येणार? वजा 16 छेद 10 ते इथल्या चौकटीतल्या. मग याला सोपं रूप द्या. दोघांना पण 2 ने भागता येईल. म्हणजे 2 8 16, वरचं चिन्ह वजा आणि 2 पंचे 10. याचं उत्तर त्यांनी इथं दिलेलं आहे, वजा 8/5. किंवा मग हे सोडवू शकता. या किमती टाका. 1/x बरोबर ए ठेवायचं, 1/y बरोबर बी ठेवायचं. त्यामुळे पहिल्यामध्ये काय येणार? 2a
अधिक बी आणि दुसऱ्यामध्ये करताना 3A वजा बी येणार. तर दोन्हींची बेरीज केली आपण, 3 आणि 2 किती येणार? 2 आणि हे 3 5A अधिक बी वजा बी जातील, 5 आणि 5 किती येणार? 10. गुणिले 5 काय होणार इकडे? भागिले होणार. म्हणजे 10ला 5 ने भागलं तर ए बरोबर किती येणार? 2. बरोबर. मग आता 2A म्हणजे ए बरोबर 2 मिळाला आपल्याला. मग आता ए बरोबर 2 मिळाल्यानंतर इकडे लिहूया आपण, पहिल्या समीकरणामध्ये ठेवूया 2A. तर ए ची किंमत किती ठेवायची? इथे आलेली 2 अधिक बी बरोबर 5. बे दोन्ही 4, 4 इकडे 5 कडे येऊन काय होतील? वजा. म्हणजे बी बरोबर किती येणार? 5 वजा 4 1 येणार. बी ची किंमत 1. ह्या किमती लक्षात ठेवा इथपर्यंत. हे 2 आलंय आणि हे 1. आता 1/x बरोबर किती आहे? ए आहे. ए ची किंमत किती आली? 2. त्याच्या उलट करायचं म्हणजे 1/2. तसंच 1/y म्हणजे किती आहे? 1. 1च्या उलट केलं 1/1 म्हणजेच 1. या त्याची किमती येणार. ओके. आता इथून पुढचे प्रश्न मात्र तुम्ही स्वतः सोडवायचे. 2 क्रमागत विषम संख्यांचा गुणाकार 195 आहे, तर त्या संख्या शोधा आणि क्रेमर्स पद्धतीनं सोडवा. क्रेमर्स म्हणजे त्याच्यात डी, dx आणि dy शोधायचं आणि मग x आणि y शोधायचे. 2 संख्यांची बेरीज 97 असून मोठ्या संख्येला लहान संख्येने भागले तर बाकी 7 येते. तर त्या संख्या शोधायच्या. आणि एका वर्ग समीकरणांच्या 2 मुळांची बेरीज 5 व त्याच्या घनांची बेरीज 35 आहे. तर ते वर्ग समीकरण काय करायचं? आपण शोधायचं. ओके. तर अशा पद्धतीनं ही 20 गुणांची तुमची जी प्रश्नपत्रिका आहे ती इथं पूर्ण होते. पुढील व्हिडिओमध्ये आपण इतर विषयाच्या सुद्धा 10वीच्या प्रश्नपत्रिका घटक चाचणीसाठी बघूया. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या पुढील सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. ओके. थँक्यू.